टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देहू तुकाराम विजेच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीतील पाणी पिण्यास आणि स्वयंपाकास वापरण्याची बंदी जी आहे ती आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घातलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्याकडून ही बंदी जी आहे ती या ठिकाणी घालण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर इंद्रायणी नदी पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रदूषित होत असतं। त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हे पाणी प्यायल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आजार जो आहे तो या ठिकाणी जडू नये यासाठी तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त ही बंदी जी आहे ती या ठिकाणी घातलेली आहे। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ही इंद्रायणी नदी जी आहे ती प्रदूषित होत असते। त्याच पार्श्वभूमीवर ही बंदी जी आहे ती लागू करण्यात आली आहे। तुकाराम बीजानिमित्त अनेक वारकरी जे आहे ते देहूमध्ये येत असतात, याच इंद्रायणी नदीमध्ये आचमन करत असतात। मात्र हे पाणी जे आहे ते पिण्यास अयोग्य वापरास अयोग्य असल्याची निर्वाळा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला एकूणच पाहायला मिळाला आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ह्याच इंद्रायणीच्या पाण्याचा वापर जो आहे तो टाळावा असं आव्हान जे आहे ते आता या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।